झी 24 तास एक पाऊल पुढे। विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी आज औरंगाबादेत बूट पॉलिश करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। या शिक्षकांच्या अनेक मागण्या गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत, मात्र अद्याप त्या मागण्यांचा विचार सरकारने केलेला नाही। त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातल्या क्रांती चौकात या शिक्षकांनी बूट पॉलिश करून शासनाच्या धोरणांचा निषेध केला। प्रलंबित मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर शिक्षक 28 मार्चला शिक्षण मंत्र्यांना घेराव घालतील असा इशारा मुक्तावरणीत महाराष्ट्र विना अनुदानित शिक्षकेतर कृती समितीने दिला आहे। एका बाजूला आमचे अर्थमंत्री वित्तमंत्री हे शिल्कीचा अर्थसंकल्प सादर करतात आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला सांगताय की तुम्हाला तुमच्या वेतनासाठी पैसा आमच्याकडे नाही। या गोष्टीचा धिक्कार करण्यासाठी आज आम्हाला हा मार्ग पत्करावा लागलेला आहे। आणि जर याच्यामधून शासनाने आम्हाला विना अट जर आमचे वेतन केले नाहीत तर आम्ही येत्या 28 तारखेला 28 मार्च रोजी आम्ही शिक्षण मंत्र्याच्या घराला घेराव टाकणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।